पलीकडे झेपावण्याची जिद्द असावी। मेगा फायनलला सुरुवात होतीये, दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। गेम ऑन। पहिलाच बॉल फुलटोज हलक्या हाताने प्लेस करतोय, स्क्वेअर लेग वरती सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आणि निश्चितच थ्रो खराब, या अनुषंगाने ही सिंगल धाव इथं खर्च करतायत। 4 षटकांची मॅच आहे मित्रांनो मेगा फायनलचा हा सामना आणि निश्चितच आपण सुरुवात करतोय या महामुकाबल्याला। गेली 4 दिवस प्रचंड जिद्द चिकाटी मेहनत मैदानावरती दाखवली आणि टॉपच्या 2 संघांमध्ये प्रवेश मिळवलेल्या 2 ताकदवर टीम झुंजतायत। मुरबाड ग्रामीणच्या 2 मातबर टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवतेज चषक 2025 ची मेगा फायनलची मॅच मैदानावरती आपण एन्जॉय करतोय। एका बाजूने यजमान संघ आहे शिवतेज न्हावे आणि त्यांना फाईट देत असताना संघ मैदानावरती जय गावदेव झुगरेवाडी या 2 संघांच्या दरम्यान महामुकाबला चालू झालाय। यावेळेस फुलटो चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय, स्टेट डाऊन द ग्राउंड। फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेवरती सुंदर फिल्डिंग, चेंडूला पकडलं फेकलं, 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागेल। सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते, जय गावदेव झुगरेवाडी संघाची सलामीची जोडी नंबर 1। एका बाजूने योगेश पारदी आणि दुसऱ्या बाजूने प्रवीण, हे 2 फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत। षटक क्रमांक पहिलं चालू आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि या षटकाला सुरुवात झाली आहे। गोलंदाज आशिष गोलंदाजी करत असताना आशिष देशमुख अष्टपैलू खेळाडू आहे, याच गावचा सितारा आहे। निश्चितच आपल्या व्यावसायिक खेळानं आपल्या सर्वांची मन जिंकणारा हा खेळाडू आशिष देशमुख पुन्हा एकदा तयार होतोय। यावेळेस सुंदर चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर सरळ यष्टांचा वेध घेत असताना लागणारा पहिला हादरा, पहिलं अक्षयजी गोरले यांच्याकडनं आशिष देशमुखच्या या विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे। पहिली विकेट, पहिला फलंदाज माघारी परततोय, लागलेला पहिला हादरा बॅटिंग करणाऱ्या टीम जय गावदेव झुगरेवाडी टीमला फलंदाज बाद होतोय, झटका मिळालाय। घरचं मैदान आहे, चारही बाजूला खचाखच भरलेलं मैदान, प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी आणि टेनक्लिक वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला भरपूर सारे प्रेक्षक राजा या ठिकाणी जोडला गेलाय। मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये। अर्थातच श्रीमंती आपण पाहू शकाल न्हावे गावची, न्हावे ग्रामस्थांची। आशिषचा पुढचा चेंडू, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतायत, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या दिशेनं, दूरवरनं फिल्डर येतोय, पकडण्याचा प्रयत्न करतोय, एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल। घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावरती निश्चितच जबरदस्त खेळ यापूर्वी राहिलाय आणि या मेगा फायनल मध्ये सामना जिंकायचा आहे आणि आमचा बऱ्याच वर्षांचा वनवास या ठिकाणी संपवायचा आहे। ट्रॉफी आमच्या नावावरती करायची आहे, चॅम्पियन व्हायचं आहे, विजयाचा झेंडा मैदानावरती गाडायचा आहे। या अनुषंगाने चाललेली ही मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये। एका बाजूने आपण पाहताय यजमान खेळतायत शिवतेज न्हावे आणि त्यांना फाईट देत असताना समोरून जायंट किलर संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं टीम झुगरेवाडी। योगेश पारदीसाठी शॉर्ट पिच चेंडू आहे, शॉर्ट आर्म पुल केलाय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, 2 फिल्डर पाठलाग करतील, अडवण्याचा प्रयत्न करतायत। वॉटर फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळाले, अतिशय उच्च दर्जाची फिल्डिंग, चेंडूला पकडलं फेकलं आणि निश्चितच 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवतायत। 2 धावा येतील, धावफलकावरती जोडल्या जातील। एकंदरीत आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं चालू असताना धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। योगेश पारदी आणि त्याला साथ देत असताना वैभव झुगरे ही जोडी मैदानावरती वैभव सावळा ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत। गोलंदाजी करत असताना आशिष देशमुख पॉवर प्लेचं षटक हाताळतोय। यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय, जबरदस्त स्क्वेअर कट, फिल्डरला बीट केलं, पॉइंटचा फिल्डर पाठलाग करतोय, त्याच्या निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा, जीवाचं रान त्या ठिकाणी करत असताना चेंडूला स्टॉप देत आहेत। वॉटर फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळाले, संघासाठी 1 धाव वाचवतायत, निश्चितच जीवाचं रान करताना पाहायला मिळत आहेत। मेगा फायनलची मॅच आहे, या ठिकाणी आपल्या गावच्या प्रेक्षकांसमोर खेळायचंय, प्रेशर जरूर आहे, मात्र या प्रेशर मधून आम्हाला निखारून यायचंय। या अनुषंगाने खेळत असताना टीम मैदानावरती आपण पाहताय शिवतेज न्हावे। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय। चर्चा करता करता आपण पाहताय तर एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती जोडल्यात। बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती खेळतोय झुगरेवाडी संघाचा हुकमाचा एक स्टार खेळाडू योगेश पारदी मैदानावरती अजूनही खेळतोय, त्याला साथ देण्यासाठी वैभव सावळा ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये।
जबरदस्त क्रिकेट आणि या क्रिकेटचा अद्भुत नजराणा या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेशजी हिंदूराव क्रीडा नगरी अर्थातच नावेगावचं हे ऐतिहासिक आणि सुसज्ज मैदान, चारही बाजूला आपण पाहाल तर गोल मैदान आणि खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर तुम्हाला क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटता येईल अशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय. त्यात आणि त्याच्या समवेत नावे ग्रामस्थांची खऱ्या अर्थानं प्रेमाची भूमिका तुम्ही सातत्यानं अनुभवाल. या ठिकाणी आल्यानंतर प्रचंड प्रेम आलेल्या प्रत्येक पाहुण्याला, प्रत्येक ऑफिशियलला सातत्यानं प्रत्येक गोष्टीवरती अचूक लक्ष असणारं हे संपूर्ण आयोजन कमिटी आणि नावे ग्रामस्थांचं करावं तितकं कौतुक थोडं असणार आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळतोय, समोर खेळलाय, कव्हरला फिल्डर आहे, त्या ठिकाणी दूरवरनं येईल, पकडेल, फेकेल. 2 धावा कंप्लीट करतायत. मास्टर माइंड योगेश पारधी मैदानावरती खेळतोय, घरच्या मैदानावरती शिवतेज नावे खेळतायत. त्यांच्या विरोधात नक्कीच त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर आहे आणि निश्चित या प्रेशरमध्ये चांगला खेळ करतोय. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल योगेश पारधीनं तब्बल अर्धशतक झळकावलं. ही मेगा फायनलची मॅच मैदानावरती जिंकण्याच्या उद्देशानं खेळतायत. स्कोर कार्ड वरती नजर मारली तर 11 धावा नेल्सन फिगर, 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुलटो चेंडू हलक्या हातानं फ्लिक केलंय, स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय, अडवण्याचा प्रयत्न करतायत. अतिशय चांगली फिल्डिंगचा जर आपण स्तर पाहत असाल तर अतिशय उच्च दर्जाचा, अतिशय सुंदर फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळतीये. आदरणीय नावेगावचे लाडके उद्योजक आदरणीय श्यामनाना हिंदूराव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यावेळेस पायावरती चेंडू आदळतोय, अपील करतायत. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली जाईल. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज माघारी परतेल. योगेश पारधी बॅक टू द पॅव्हेलियन. निश्चितच संकटातून निघायचं यासाठी विचार करावा लागेल. प्रश्न निश्चितच त्यांना सुद्धा पडलाय. 13 धावांवरती दुसरा हादरा मिळालाय. गोलंदाज तुषार गोलंदाजी करतोय, सुंदर सुरुवात करून दिली आहे. 13 धावांवरती 2 गडी बाद. बॅट्समन निवृत्ती आलाय. या चेंडूवरती सुद्धा बॅटची एज, शॉर्ट फाईन लेग वरती सुंदर फिल्डिंग. चेंडूला स्टॉप करत असताना अतिशय उच्च दर्जाची फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्ही पाहत असाल तर अतिशय चांगलं पाहायला मिळतंय. प्रत्येक जागेवरती अचूक फिल्डर तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक जागेवरती टप्पा टाकला जातोय. गोलंदाजांची भूमिका चांगली राहिली आहे. मेगा फायनलची मॅच आम्हाला जिंकायची आहे या अनुषंगानं दोनही बाजूने भरपूर ताकद लावतायत. दोन्ही संघ मेहनत घेत आहेत, कष्ट करतायत. चॅम्पियनशिप पटकावायची या अनुषंगानं एका टप्प्यावरती पकडलं. प्रत्येक चेंडूवरती, प्रत्येक ऍक्शन वरती टाळ्यांचा कडकड कडकड कडाट आपण ऐकताय. अर्थातच घरचं मैदान आहे आणि हजारोच्या संख्येनं प्रेक्षक आपण पाहत असाल. आज जर तुम्ही नावे गावात जाल तर कदाचित तुम्हाला एकही माणूस मिळेल याची शक्यता नाही. भरपूर गर्दी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. आलेल्या या सर्व प्रेक्षकांचं मनापासून कौतुक आणि आभार आपण व्यक्त करूया. प्रेक्षकांशिवाय कुठल्याही स्पर्धेला मजा नाही मित्रांनो. मान्यवर
दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे। दोन षटकांच्या अंती धावफलकावरती 2 गडी बाद 15 धावा। बॅटिंग करत असताना जय गावदेव झुगरेवाडी हा संघ खेळतोय। जायंट किलर टीम म्हणून या संघाकडे पाहिलं जातं। या अगोदर आपण पाहिलं असेल सेमीफायनलच्या मॅच मध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच डिपेंड केली, गोलंदाजी ही त्यांची ताकद राहिली आहे। मैदानावरती यजमान संघाविरोधात खेळतायत। 2 षटकांमध्ये 15 धावा बनवल्यात। तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होतीये। गोलंदाजी मार्कवरनं यश येतोय। यशच्या खांद्यावरती जिम्मेदारी षटक क्रमांक 3 ची कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। विवर असणं बदलताना पाहायला मिळत आहेत। निश्चितच सुधीरभाई हिंदूराव विकेटच्या मागणं मॅच आणि संपूर्ण सामना कंट्रोल करत असताना पाहायला मिळत आहेत। विकेट किपर शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग पॉइंट वरती फिल्डर आहे। एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये आपण पाहू शकाल। या वेळेस हा चेंडू यशचा जबरदस्त ऑफ साइडला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटनं ठोकायचं होतं। एमपीसीए चे सहसचिव सन्माननीय लक्ष्मणजी म्हात्रे साहेब तथा एमपीसीए चे उपाध्यक्ष आदरणीय सचिनजी धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। जबरदस्त गोलंदाजी, अटॅकिंग मारा, यश गोलंदाजी मार्कवरनं युवा जोश आणि मैदानावरती पहिल्या चेंडूवरती केली आहे दांडी गोल। न्यू बॅटर नवीन फलंदाज करण मैदानावरती आलाय। पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, संधी आली आहे। संधीचं सोनं केलं जातंय। चांगला झेल, फलंदाज झालाय फेल, लागलेला 440 चा अजून एक झटका, करण गोल्डन डकचा शिकार। माननीय युवा उद्योजक स्वप्नील चंद्रकांत हिंदूराव साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। स्पर्धेच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे। आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। विशेष सहकार्य आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभतंय। सातत्यानं असंच प्रेम राहू द्यात अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय। जबरदस्त गोलंदाजी, यश ऑन हॅट्रिक, हॅट्रिक बॉल, अपील करतायत आणि मेगा फायनलची हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करत असताना वंडर बॉय हॅट्रिक कडनं यश साठी हॅट्रिक साठी 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे। मेगा फायनलची मॅच आहे। यश वरती बक्षिसांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळतीये। जबरदस्त कामगिरी करत असताना संघासाठी हॅट्रिक संपादित केली आहे आणि निश्चितच आपल्या कारकिर्दीतील एक महत्त्वाच्या मॅच मध्ये महत्त्वाची कामगिरी पार पाडत असताना यश मैदानावरती पाहायला मिळतोय। यशला मिळाले सुयश, हॅट्रिक संपादित केली आहे। परेशजी हिंदूराव, अक्षयजी गोरले आणि शशांकजी हिंदूराव प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय। यश या वेळेस हा चेंडू पहा, बॅटची एज, विकेटच्या मागे चेंडू जातोय, शॉट फाईन लेग वरती अडवलाय, जीवनदान मिळालंय, बाल बच गए, एक सिंगल येते धावफलकावरती ऍड केली जाईल। स्कोर कार्ड वरती 16 धाबा। तिसऱ्या षटकात आपण आहोत। संघ संकटात सापडलाय। झुगरेवाडी संघाला इथून गावदेवाचा धावा मित्रांनो करावा लागेल, धावा बनवाव्या लागतील। मैदानावरती बॅटिंग करत असताना खेळतोय निवृत्ती आणि हरिश्चंद्र, दोघांवरती जिम्मेदारी। समोर खेळलेला फटका ऑन साइडला, लॉंगांवरती फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, रॉकेट थ्रो, एक सिंगल धाव। प्रत्येक चेंडूवरती अचूक फिल्डिंगचा दर्जा तुम्ही पाहत असाल तर उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहत आहे। टीम शिवतेज नावे तेजस्वी खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत। जबरदस्त मारा करत असताना बऱ्याच वर्षांचा वनवास आहे भावांचा
आज हा वनवास कदाचित संपेल असं चिन्ह मैदानावरती पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी, कमबॅकची गरज आहे टीमला. जुगरेवाडी संघाला कमबॅकची गरज आहे. फार मोठी जिम्मेदारी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3 सुद्धा पाहता पाहता संपतंय. केवळ 2च धावा या षटकामध्ये खर्च केल्या. 3 गडी ज्यानं टिपले खेळाडू आहे यश, मॅन फ्रॉम नावे. जबरदस्त गोलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या यश साठी. युवा उद्योजक मान्यवर प्रसादजी भालेराव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांना मान्यवरांना विनंती आहे. मित्रांनो, आमची नजर कदाचित गर्दीमध्ये जर चुकली, आपण सर्वांनी येऊन मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मेगा फायनलची मॅच आहे. संकटात सापडलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जुगरेवाडी संघावरती संकट ओढावलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 17 धावा. बॅटिंग करत असताना टीम जय गावदेव जुगरेवाडी हा संघ खेळतोय. त्यांना धावा इथून बनवाव्या लागतील. मेगा फायनलची मॅच आहे. मान्यवर अभिदाता जाधव ज्येष्ठ समाजसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. भरपूर सारे मान्यवर आपण पाहताय. नावे ग्रामस्थांच्या वरती असणारं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. मंचावरती भरघोस पाहुण्यांची उपस्थिती ही आयोजकांची खरी श्रीमंती असते आणि आपण मंचावरती पाहू शकताय. मान्यवर बाबूजी भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रीडानगरीमध्ये आलेल्या सर्व नागरिक मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि धावांची कोंडी फोडायला सुरुवात केली आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिल्याच चेंडूवरती वार, चौकार. वरती आलाय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण पाहताय निवृत्तीच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार स्ट्रोक, 4 धावांचा फटका येतोय आणि 4 धावा धावफलकावरती जोडतायत. संघर्षाला सुरुवात झाली आहे. निवृत्ती क्षमता आहे, ही क्षमता इथून सिद्ध करायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा संधी आली आहे. संधी सोडणार ते न्हावेकर कसले. सुंदर झेल, फलंदाज फेल. मेगा फायनलची मॅच आहे. शेवटचं षटक तुम्ही टेनक्रिकच्या कॅमेऱ्यामधनं पाहत असाल. प्रचंड गर्दी मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळतीये. कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली जाणारी ही क्षणचित्र आपण पाहताय. दूध का दूध, पाणी का पाणी, प्रॉपर क्लिअरिटी. प्रत्येक चेहऱ्यावरती काय हावभाव आहेत हे तुम्ही वाचू शकता. हे टेनक्रिकचं मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण आहे. शेवटच्या षटकात आपण आहोत. मेगा फायनलची मॅच आणि या मेगा फायनलच्या मॅचचा जबरदस्त सोहळा या ठिकाणी पार पडतोय. दोनही संघ ताकद लावतायत, जिद्द चिकाटी मेहनत दाखवतायत. न्यू बॅटर गोपीनाथ मैदानावरती आलाय. 21 धावा धावफलकावरती. यावेळेस स्लो बर्वन डिलिव्हरी, हलक्या हातानं चेंडू सोडलाय. जबरदस्त गोलंदाजी. ही सुंदर क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. जबरदस्त हे सुसज्ज मैदान. आदरणीय दिनेशभाई हिंदूराव साहेबांचं हे अतिशय सुंदर मैदान, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हा संपूर्ण सोहळा आज या मैदानावरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत आणि विशेष आभार आणि कौतुक आम्ही करतोय. या ठिकाणी शेवटचं षटक चालू असताना मेगा फायनलच्या मॅच मध्ये आपण आहोत. सागरचा हा चेंडू आडव्या बॅटनं आक्रमणाला सुरुवात केली आहे. आम्ही सुद्धा संघर्षासाठी सुरुवात केली आहे. वारावरती पलटवार, षटकार. ही रणनीती जुगरेवाडीकरांची आपण सातत्याने कित्येक वर्षापासून पाहिली आहे. धावफलकावरती सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती. 27 ऑन द बोर्ड. मैदानामध्ये चेंडूची व्यवस्था करा. षटकार येतोय. 27 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकात आपण आहोत. 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. अजून जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर मेगा फायनलच्या मॅच मध्ये नक्कीच प्रेशर पाहायला मिळेल. मेगा फायनलच्या मॅच मध्ये नक्कीच एक जबरदस्त झुंज पाहायला मिळेल. जुगरेवाडी संघ म्हटला म्हणजे तोफखाना आहे. गोलंदाजांचा तोफखाना असणारा संघ आहे. निश्चितच एकदा का 30-35 धावा झाल्या तर 4 षटकामध्ये मोठा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त द्वंद्व, चिकाटी, जिद्द दाखवतायत.
एका बाजूने आपण पाहताय विकेट जरूर गेल्यात, मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत, मात्र क्षमता आमच्यामध्ये आहे हे सिद्ध केली आहे. भालचंद्र मैदानावरती खेळतोय, ठोकलाय षटकार, सागरचा पुढचा चेंडू येतोय आणि निश्चितच उर्वरित 2 चेंडूंवरती आक्रमक भूमिकेमध्ये भालचंद्र आपल्याला पाहायला मिळेल, हरिश्चंद्र आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी, बॅट फिरवली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथं चुका झाल्या. अशा चुका तुम्हाला मित्रांनो अडचणीत आणू शकतात. मेगा फायनलची मॅच आहे, एका धावेचं फार मोल. निरंजनजी सावंत सरांचं विशेष कौतुक करावं लागेल. दूरवरचा प्रवास करून कल्याणवरनं आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी 2 दिवसापासून सेवा देत आहेत. त्याचबरोबर जगदीशजी दुधकर सर, अतिशय चांगली पंचगिरी, कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही. आपलं सुद्धा मनपूर्वक आभार आणि कौतुक करू. टेंटिकची आमची संपूर्ण टीम पहिल्या दिवसापासून जबरदस्त लाईव्ह कव्हरेज, आपलं मनापासून आभार. आमचे स्कोरर मित्र करणजी वारगडे, आपलं सुद्धा मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. त्याचबरोबर यावेळेस हा सुद्धा सुंदर चेंडू आहे, सरळ विकेट किपर सुधीर भाऊंच्या हातात आणि फलंदाज होते रनआउट. 4 षटकांचा खेळ संपलाय. डीजे ऑपरेटर, आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करू आणि आयोजन कमिटीचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. आज 1 दिवसाची सेवा करण्याची संधी दिली, अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं सर्वांचं आभार. ते चषक 2025 नाभे ग्रामस्थांवरती मान्यवरांचं खूप सारं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. माजी कलेक्टर साहेब आदरणीय यशवंतजी भालेराव यांचे सुपुत्र डॉक्टर श्री अमोलजी यशवंत भालेराव यांच्याकडनं शिवतेज क्रिकेट संघासाठी संदीप यशवंत भालेराव साहेब यांच्या माध्यमातून शिवतेज क्रिकेट संघ न्हावेसाठी 5,000 रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. आलेल्या पुन्हा सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि 31 धावांचं लक्ष्य पार करायला या ठिकाणी या महाअंतिम सोहळ्याला 4 चंद्र लावण्यासाठी मंचावरती संपूर्ण गावावरती प्रचंड प्रेम ज्या व्यक्तिमत्वांचं राहिलंय, सन्माननीय माजी कलेक्टर जी भालेराव मंचावरती आपण या ठिकाणी करत आहोत. मी शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आवर्जून या ठिकाणी आपण उपस्थित
यशवंत भालेराव साहेब मंचावरती उपस्थित. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि माझा सर्वांना सप्रेम नमस्कार. मॅचला होती सुरुवात. दुसऱ्या इनिंगमध्ये सामना जिंकण्यासाठी शिवतेज नावे टीमला सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू निर्धाव यावेळी उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. चांगले क्षेत्ररक्षण झाले. सिंगल धावाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाची संधी आणि अखेरकार ती दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली. नाणेफेक जिंकल्यानंतर शिवतेज नावे टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंग मध्ये 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 30 धावा खर्च केल्या आणि त्या दुसऱ्या डावामध्ये या चषकावर या मेगा फायनल मध्ये मॅच जिंकण्यासाठी या फायनलच्या चषकावर नाव कोरण्यासाठी 31 धावांचा पाठलाग करतोय शिवतेज नावे संघ. फुल टॉच होता. समोर उडवलाय. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सरळ त्याच्या हातामध्ये सिंगल येते. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या आणि खातं ओपन केले यशने. तिसऱ्या चेंडूवर सिंगल आले. पहिल्या 3 चेंडूमध्ये शिवतेज नावे टीमच्या खात्यामध्ये 3 धावा. हा सामना जर जुकरेवाडी टीमला जिंकायचा असेल तर मात्र अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीचा नमुना दाखवावा लागेल. आतापर्यंत त्यांचं देखील क्रिकेट चांगलं राहिलंय. ते देखील हार मारणार नाहीयेत. प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना देखील या सामन्यामध्ये करावी लागेल. इकॉनॉमिक गोलंदाजी जर केली तर या सामन्यामध्ये त्यांचा देखील शिरकाव होऊ शकतो. लो स्कोरिंग मॅच देखील डिफेन्स करता येते हे देखील आपण पाहिलं. अंधाधुंद फटका ऑफस्टमच्या थोडेसे आत आलेत परंतु ऑफस्टमच्या खूपच दूर राहिला. पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या अंकावर. अजून हा सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 21. कर प्रयत्न मला हरवण्याचा. मी प्रयत्न करेन तुझ्याशी लढण्याचा. हा संघर्ष आहे ना तो संघर्षाला आता सुरुवात झाली आहे. खूप मोठा संघर्ष करावा लागेल जुगरेवाडी टीमला या मॅच मध्ये. पुलरलेनचा चेंडू बॉटमेचा वापर करत असताना खूपच चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी करून फेकी करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अखेरकार ती दुसरी धाव देखील फलंदाज आदित्याने यशने पूर्ण केली. या 2 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 6 वर. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा सामना सोपा आहे शिवतेज नावे टीमसाठी परंतु कठीण असेल सामना जिंकणं ते जय गावदेव जुगरेवाडी टीमसाठी. त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष करावा लागेल. जर केला तरच या चषकावर तुम्हाला देखील नाव कोरता येईल. राऊंड द विकेटने यावेळी ऑन साइडला उडवलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता परंतु स्क्वेअर लेग मध्ये झेल. विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना शिवतेज नावे टीमला फलंदाज बाद. कॅच आउट आदित्य. पाच चेंडूचा खेळ समाप्त. 5 चेंडूमध्ये धावा जमा केलेत. 6 आणि 1 गडी बाद झाले आणि आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. ती 19 चेंडूमध्ये 1 विकेट जरूर प्राप्त केली पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये प्रवीणने परंतु अजूनही कोणताही मोठा फटका खर्च केलेला नाही. पहिली विकेट गेल्यानंतर आशिष देशमुख स्ट्राईक एंडवर. राऊंड द विकेटने आशिषसाठी हायप टकर होता. टॅप केलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सरळ त्याच्या हातामध्ये पहिली धाव सिंगल चोटी पूर्ण होते. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवतेज नावे टीमची धावसंख्या एका ओव्हर नंतर 7 वर 1 गडी बाद आणि आता हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. सामना अजूनही ओपन झालेला नाही, खुला झालेला नाहीये आणि सहजासहजी जुगरेवाडी संघ देखील हा सामना सोडणार नाहीये. आज संपूर्ण दिवस तो संघ चर्चेत राहिलाय. खूप मोठा संघर्ष त्यांनी केला आणि इथपर्यंत ते पोहोचले. तर दुसरीकडे स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये विजय प्राप्त करून फायनल मध्ये खेळत असताना शिवतेज नावे संघ
सन्मान्य शरद पवार सर या ठिकाणी जोडले गेलेत, तसेच वडवली संघाचे कर्णधार मयूरभाऊ शेलके हे देखील या ठिकाणी जोडले गेले. तर दोन्ही मान्यवरांचे स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. 18 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल आणि सक्सेसफुल गोलंदाजी पाहायला मिळाली प्रवीणच्या माध्यमातून, ज्यांनी धावा खर्च केल्या 7 आणि 1 विकेट महत्त्वाची प्राप्त करून दिली. इथून हा सामना जुगरेवाडी टीमला जर जिंकायचा असेल तर इकॉनॉमिक गोलंदाजी करावी लागेल, विकेट प्राप्त करावे लागतील. 1-2 विकेट प्राप्त केलं तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो, अन्यथा हा सामना अगदी सोपा आहे. जोपर्यंत आशिष देशमुख शिवतेज नावे टीमचा वंडर बॉय म्हणून ज्याला संबोधलं जातो, जोपर्यंत खेळपट्टी आहे तोपर्यंत धोक्याची घंटी असेल ती जुगरेवाडी टीमसाठी. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी वैभववर दिली गेली आहे. लेफ्ट हँड बॅटर आशिष देशमुख स्ट्राईक एंडवर, राऊंड द विकेटने त्याच्यासाठी मारा. यावेळी स्लेन चांगली होती, खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल येते आशिष देशमुखच्या खात्यामध्ये आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या अंकावर. आतापर्यंत यशने 3 चेंडू फेस केले, 3 धावांचे योगदान दिले, तर आशिष देशमुखने 2 चेंडू फेस करत असताना 2 धावांचे योगदान दिले. अजूनही सामना जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. प्रसाद भालेराव यांच्याकडून यशने जर षटकार ठोकला तर 500 रुपये दिले जातील. पैशाचा आता पाऊस होऊ लागलाय, कारण का ही मॅच आहे शेवटची मेगा फायनल. एकीकडे संघ शिवतेज नावे तर दुसरीकडे जय गावदेव जुगडवडे यांच्यामध्ये हा संघर्ष मेगा फायनलचा. राऊंड विकेटने ओव्हर पिच चेंडू लॉब केलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल. यशची खेळी संपुष्टात, दुसरा झटका लागत असताना शिवतेज नावे टीमला फलंदाज बाद. यश बाद होण्यापूर्वी 4 चेंडू फेस केलेत आणि 3 धावांचं योगदान दिलं यश या बॅटरने. मॅच अजूनही संपली नाहीये. क्रिकेट आहे, ज्या क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नसते, कधीही काही होऊ शकतं. ही क्रिकेटची कहाणीच अशी असते. सुरुवातीला वाटलं होतं की 4 ओव्हरमध्ये 31 धावा सहजतेने पूर्ण होतील, परंतु इनिंगला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम सुरुवात करून दिली गोलंदाज प्रवीणने, 7 धावा 1 विकेट. आणि या ओव्हरमध्ये देखील वैभवने विकेट प्राप्त केली, 2 चेंडूमध्ये 1 सिंगल धाव देत असताना. स्ट्राईकवर नवीन फलंदाज ऑन साइडला उडवलाय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिन रमेश तेंडुलकर स्टँडला सलामी देत असताना षटकार ठोकलाय. कडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल फलंदाज अभिजितला. पण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीमध्ये हा षटकार सजवलाय फलंदाज अभिजितने. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांब पल्ल्याचा हा दर्जेदार षटकार ठोकलाय अभिजितने. आणि मॅच मध्ये आता पलटवार केलाय शिवतेज नावे टीमने. 2 मध्ये 2 सुपर ठोकलेत आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या एक 1.4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरमध्ये 31 धावांची आवश्यकता असताना अभिजितच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. ऑन साइडला खेचला आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार ठोकला. टीमची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले, 2 गडी बाद. आणि आता सामना अगदी खुला केलाय फलंदाज अभिजितने. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क झालेला नाहीये. इथे कोणती धाव घेतलेली नाहीये. सामन्यामध्ये आता वर्चस्व राहिलंय शिवतेज नावे टीमचं, कारण का 2 महत्वाचे षटकार संकट मोचकाची भूमिका या महत्वपूर्ण सामन्यामध्ये अभिजितने पार पडली आहे. आता 11 धावांची गरज, 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच एकेरी दुहेरी धाव जरी प्रत्येक चेंडूवर आली तरी देखील चॅम्पियन संघ होऊ शकतो. शिवतेज चषकाचा शिवतेज नावे संघ चॅम्पियन होऊ शकतो. यावेळी ओव्हर पिच होता, ऑन साइडला टर्न केले, मनगटाचा वापर करत असताना डीप स्क्वेअर लेग म्हणून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल आली. ओव्हर थ्रो खराब थ्रो होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि त्या अजून धावा आल्या असत्या. एक सिंगल धाव अभिजितच्या खात्यामध्ये येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती
21 वर 2 गडी बाद आणि सामना आता ओपन झालाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव करण्यासाठी शिवतेज नावे टीमला 10 धावांची गरज. तर दुसरीकडे या सामन्यामध्ये जर शिरकाव करायचा असेल जय गावदेव जुगरेवाडी टीमला तर या 12 चेंडूमध्ये 10 धावा डिफेन्स करावे लागतील. 2 पर्याय आहेत. जो चांगली कामगिरी करेल तो जिंकेल, परंतु इथे क्रिकेटचा विजय होतो असं मानावं लागेल. काय जबरदस्त स्पर्धा राहिली आहे 4 दिवसामध्ये. चांगलं क्रिकेट या दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी नावे या ठिकाणी पाहायला मिळालं. शिवतेज चषक 2025 हे पर्व यशस्वीरित्या पार पडत असताना ग्रामस्थ मंडळ नावे आणि शिवतेज क्रिकेट संघ नावे यांनी उभारलेली ही स्पर्धा आणि आता सामना मेगा फायनलचा 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद, प्रत्यक्षरित्या या मैदानाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रेक्षकांची गर्दी, जिथे नजर टाकावे तिथे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व प्रेक्षकांचं आणि युट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धेचा आनंद घेतात त्या देखील प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा सामना जर झुकवायचा असेल जय गावदेव जुगरेवाडी टीमला तर तिसरं षटक त्यांच्यासाठी महत्वाचं असेल. इथे विकेट प्राप्त करावे लागेल अभिजितची. तो स्ट्राईकला त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत तर आशिष देशमुख नॉन स्ट्राईकला आहेत. हे 2 हुकमी एक्के जर बाद झाले तर या सामन्यामध्ये शिरकाव करता येईल जुगरेवाडी टीमला. षटक क्रमांक 3 खरन यांचं 12 चेंडूचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर अभिजित 4 चेंडू फेस केले. 13 धावांचं योगदान त्यांनी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये दिले. संकटात संघ होता आणि संकट मोचकाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. ओव्हर द विकेटने अभिजितसाठी ऑन साइडला टर्न खेळलाय. मिड विकेटमध्ये गॅप आहे परंतु काव कॉर्नरचे क्षेत्ररक्षक पोहोचतील, उचली करून फेकी करतील तोपर्यंत येते एक सिंगल धावा. सिंगल धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचेल. अभि जाधव आणि प्रसाद यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. आशिष देशमुख साठी षटकार ठोकला तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. जर तिसरं षटक जय गावदेव जुगरेवाडी टीमच्या बाजूने झुकलं, चांगली गोलंदाजी जर करणने केली तर या सामन्यामध्ये त्यांना शिरकाव करण्याची संधी मिळेल. अन्यथा या सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिली असं मानावं लागेल, कारण का 11 चेंडू 9 धावांची गरज. परंतु क्रिकेट हे काही होऊ शकतं. क्रिकेटचा हा खेळ अद्भुत आहे, त्याच्यावर आपलं प्रेम काय आहे तर तो कधी रंग बदलतो. सरडापेक्षा जास्त बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट, गावागावांची लढाई म्हणजे क्रिकेट, समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट, प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट आणि तो क्रिकेटचा सोहळा नावाच्या या क्रीडानगरीमध्ये रंगतदार परिस्थितीमध्ये ही मेगा फायनल. 11 चेंडू 9 धावा. आशिष देशमुखची विकेट किमती असेल ती प्राप्त केली जाईल का? राऊंड विकेटने ऑन साइडला खेचलाय, उडवलाय डीप मधून, चेंडू जाईल सरळ मैदानाच्या बाहेर. आशिष देशमुखच्या बॅट मधून आलेला हा कडक षटकार. शशांक इंदुरा यांच्या माध्यमातून आशिष देशमुख साठी 200 रुपयाचं पारितोषिक दिले गेले. सामना आता खुला केले आशिष देशमुखने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, राऊंड विकेटने जात असताना अगदी स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं फ्लॉट मध्ये. आशिष देशमुखचा हा कडक षटकार आलाय आणि आता सामना जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. भरपूर चेंडू अजूनही शिल्लक आहेत, फक्त 3 धावांची गरज. राऊंड विकेटने आशिष देशमुख साठी करण फुल टॉच वर टोल वसूल केला जाईल का? टोल वसूल केलाय आशिष देशमुखने आणि सामना जिंकलाय. शिवतेज क्रिकेट संघ नावेने शिवतेज चषक 2025 वर नाव कोरलंय शिवतेज क्रिकेट संघ नावेने. अभिनंदन.